जालन्यात तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरा खून. कैलास पवार मैताचे नाव. दरेगाव शिवारातील जंगलात मृतदेह आढळला. जालना शहरातील इंदेवाडी पाण्याची टाकी परिसरात वास्तव्यात असलेला कैलास दत्तू पवार याची निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील दरेगाव शिवारातील वन विभागाच्या जंगलात रक्ताचा थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या भागातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा एकाच आठवड्यातून दुसरा खून आहे. मिळालेल्या माहितीनुसार कैलास पवार हे 17 एप्रिलपासून बेपत्ता होते. कुटुंबियाकडून त्यांचा शोध सुरू असताना अख्ख्या दरेगाव शिवारातील जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह रक्तांच्या थारोळ्यात आढळल्याने ही हत्या अत्यंत निर्दयीपणे करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह स्वविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान संतप्त नातेवाईकांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत जोरदार आक्रोश व्यक्त केला. पूर्वीच्या वैमनस्यातून ही हत्या करण्याचा आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. तसेच पोलिसांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आरोप मयत कैलास पवार यांच्या मुलीने आणि नातेवाईकांनी केला आहे. या प्रकारचा सखोल तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली आहे. मात्र पीडिताच्या कुटुंबाने केलेल्या आरोपामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. माझे पप्पा दुपारी 17 तारखेला 2-2:30च्या दरम्यान बाहेर गेले होते. आम्हाला सर्व जणांना चांगलं बोलून गेले होते. विकी नावाचा मुलगा आहे, शुभम, ती ममता, साक्षी, समाधान एवढ्या जणी संशय आरोपी त्यांच्या बहिणी हे सर्व जणांना माझ्या पप्पाला मारून दरेगाव ते फॉरेस्ट मध्ये टाकलं. आणि हे 15 वर्ष म्हणजे त्यांचं काय प्रकरण होतं माहित नाही आम्हाला, पण ती शुभमनं माझ्या पप्पाला धमक्या दिल्या होत्या. शुभमनं विकीनं या सर्व जणांना माझ्या पप्पाला मारून टाकलं. आम्ही इथं तालुका पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि त्या आरोपींना त्यांनी मदत सिक्युरिटी सोबत ठेवलेले आहे. आणि आमच्या सर्व नातेवाईकाला, माझ्या मम्मीला आम्हाला गेट लावलंय त्यांनी, आम्हाला मध्ये सुद्धा येऊ देत नाहीये. बाहेर त्यांनी आमची तक्रार सुद्धा घ्यायला नाही, त्या आरोपीच्या सगळ्यांचे नाव सुद्धा घ्यायले नाही. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे तोपर्यंत आम्ही बॉडीला हात सुद्धा लावणार नाही. नाहीतर आम्ही सर्वजण घरचे सुसाईड करून घेऊ. आमचे वडील नाही तर आमचं काहीच काम जगून काही कामाचं नाही. माझे वडील आम्हाला चांगलं बोलून गेले, सर्वांना चांगलं बोलून गेले. त्यांनी माझ्या वडिलांसोबत काय केलं? आणि पोलिस कशासाठी असते? जनतेला न्याय देण्यासाठी असते पोलिस. आणि आम्हाला का न्याय द्यायला नाही? ज्यांचा नवरा मरतो, ज्यांचा बाप मरतो त्यांना कळतं त्यांच्यावर बित्त काय असतं काय नाही. गेट लावून घेतलं, माझ्या आईला बाहेर टाकलं, माझ्या भावांना बाहेर टाकलं त्यांनी. आणि आरोपींना सिक्युरिटी ठेवून त्या रूम मध्ये बसवलंय. का? माझा बाप मेला आज, तुमचा बाप मेला असतं तेव्हा मग माझ्या बापाला जरी न्याय भेटला नाही ना, माझ्या बापाच्या बॉडी सुद्धा आम्ही हात लावणार नाही. ते 5च्या 5 साईचे साई आरोपी आम्हाला धरून पाहिजे. तुमच्याकडून नसन होत तर माझे भाऊ 2 बरोबर करते. हाय माझ्या पाठीशी माझे भाऊ, तुम्ही काहीच करायची गरज नाही. तुम्हाला नसन होत तर आम्हाला सांगून द्या. तुम्हाला जरी होत असेल तुम्ही तुमच्या नुसार कारवाई करा. आमच्या घरचे काहीच बोलणार नाही. तुमच्या कारवाईच्या मदत सुद्धा आमच्या घरचे येणार नाही. या आरोपींना असंच बाहेर ठेवलं तर ते दुसऱ्यांना पण नुकसान पोहोचू शकतात. म्हणून यांना पटकन अटक करा. तोपर्यंत आम्ही आमच्या बॉडीला हात लावणार नाही. माझ्या वडिलांचं अजून आम्ही तोंड सुद्धा बघितलेलं नाहीये. सकाळपासून 3 दिवसापासून माझे वडील आम्ही बघितलेलं नाहीये. माझ्या वडिलाला पटकन न्याय द्या, नाही तर मग आम्ही जे करायचं ते करू. आम्ही बरोबर यांना सांगा आमची कंप्लेंट घ्या म्हणून. आणि आमच्या वडिलांचं नाही का अंतिम संस्कार आम्हाला करायचंय. आणि ते आरोपी धरल्याशिवाय आम्ही अंतिम संस्कार करणार नाही. यांना बोलून नेलं होतं का? कसं नेलं? यांना नाही का 16 तारखेला नाही का त्या 2 जणांनी, विकी नावाच्या मुलानं, ती साक्षी का तिचा प्रियसी येतो मुलगा तो, आणि ते शुभम नावाचा मुलगा, त्यांनी नाही का ते प्लॉटवर गोकुलधामवर त्यांचं घर बांधणं चालू, तिथं धमकी दिली होती. माझे वडील आम्हाला सांगितले पण आमच्या वडिलांना आम्ही कुठंच जाऊ दिलं नाही. 17 तारखेला माझे वडील दुपारी 2 वाजता आम्हाला बोलले, माझ्या मम्मीला बोलले आम्ही जाऊन येतो म्हणे लगेच. तरी माझे वडील 17 तारखेला गोडीनं बोलून गेले. माझे वडील आज सुद्धा परत आले नाही. माझ्या वडिलांना त्यांनी मारून टाकलं. हे सर्व जणांचे नाव सांगितले की मी त्या सर्व जणांना जेल झाली पाहिजे. आणि तुमच्याकडून नसेल होत तर आम्हाला सांगून द्या. तुम्ही जरी करत असेल तर तुमच्या कोणत्याच गोष्टीत आम्ही मदत येणार नाही. तुम्ही करून घ्या, नाही तर आम्ही सुसाईड करू. मग आमचं काहीच फायदा नाही. जगून माझे वडील गेले, आम्हाला कोणाचा सहारा नाहीये. माझ्या वडिलांना मारून फेकलं फॉरेस्टला. धमकी किती दिवस झाले? माझ्या वडिलांना 16 तारखेला धमकी दिली. धमकी अशी दिली त्या मुलांना की तुला 2 वर्षापूर्वीच आम्ही संपून टाकणार होतो. अजून झालं नाही. त्यांनी आम्हाला बाहेर काढून दिलं. आणि ती जे आरोपीची बहीण सून आणि मध्ये बसलेले का बसलेले ते मध्ये सिक्युरिटी द्यायची का त्यांना मध्ये बसून? आणि आम्ही असं उन्हात आणत फिरायचं. आमच्या बापास तोंड बी बघितलं नाही आम्ही. मागणी तुम्हाला सांगितली ना मी, त्यांना अटक केलं पाहिजे. त्यांनी त्यांना अटक करा. आम्हाला न्याय द्या बस.